माना कि आज तकलीफें बड़ी है पर कल कामयाबी भी बड़ी होगी. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. काल राज्यसेवेचा पेपर झाला आणि त्याच्यानंतर खूप काही डिस्कशन ग्रुपवर झाले. अर्थात या डिस्कशनबद्दल हा व्हिडिओ नक्कीच नाहीये. पण कालच्या जी-एस पेपरवरून आपण काय शिकलो आणि कंबाईंडबाबत आता आपण एक्झॅक्टली कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबतचा हा एक व्हिडिओ आहे. आणि नक्कीच तुम्हाला येणाऱ्या कंबाईनच्या पेपरबद्दल थोडीफार एक आयडिया म्हणा किंवा आत्ता जो अभ्यास तुम्ही करत आहात त्याच्यामध्ये जर काही चुका होत असतील तर तो करेक्ट करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला 100% मदत करेल. पहिली गोष्ट म्हणजे राज्यसेवा आणि कंबाईंड या दोन्हीच्या पेपरमध्ये डिफिकल्टी लेव्हलचा एक फरक असतो. राज्यसेवेचा पेपर ज्या लोकांनी दिला अर्थात ज्यांचा अभ्यास खूप चांगला होता त्याच्यापैकी काही लोकांना हा पेपर इझी सुद्धा वाटलेला आहे. कदाचित तुम्हाला मी जे बोलते ते थोडंफार हास्यास्पद वाटेल कारण तुम्ही मोस्टली हा पेपर हार्ड होता, टफ होता, आयोगाने वेगळेच प्रश्न विचारले वगैरे वगैरे डिस्कशन्स ऐकले असतील. पण हा जो पेपर होता तो जर आपण पाहिलं तर मॉडरेट लेव्हलचा होता आणि काही क्वेश्चन्स एवढे इझी होते म्हणजे एका ऑप्शनवरून सुद्धा त्याची उत्तरं निघू शकत होती. एवढे सोपे आणि काही तर अगदी कॉमन सेन्सचे म्हणजे तुम्ही कसलाही अभ्यास न करता त्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता, असे प्रश्न या पेपरमध्ये होते. मात्र काही जणांनी असे काही म्हणजे चर्चा करायला सुरुवात केली, की राज्यसेवेचा पेपर पाहून जे कोणी क्लास घेतात किंवा इतर जे काही असेल, त्यांचे सगळ्यांचे अंदाज वाया गेले आणि इव्हन प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर एनालिसिसचा काहीही फायदा होत नाही हे समजलं. असं जे लोक म्हणतात त्यांनी एकतर प्रॉपरली एनालिसिस केलेलं नसावं. कारण एनालिसिसचा फायदा कसा होतो किंवा कालच्या पेपरमध्ये एनालिसिसमधून कुठले प्रश्न आले होते का? किती प्रमाणामध्ये प्रश्न आले होते? हे मी तुम्हाला आत्ता सांगेनच. पण कंबाईंडसाठी तुम्हाला भीती वाटून घेण्याचं काहीही कारण नाही. ठीक आहे? तर इतरांना दोष देण्यापेक्षा आपण स्वतःच्या पुढच्या येणाऱ्या परीक्षेची तयारी करावी असं मला वाटतं. पण आपण ह्याच्यामध्ये काही मी ठराविक प्रश्न तुम्ही पूर्ण क्वेश्चन पेपर जो आहे राज्यसेवेचा तो पाहिलेला असेल, आय होप सो. आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षातही आलं असेल कारण काही वॉरियर्सनी मला पर्सनली मेसेज करून पण सांगितलं. इव्हन 30 डेज चॅलेंज बॅच 2च्या ग्रुपमध्ये तर करंट अफेअर्सचे जे काही प्रश्न आले होते, जे की आपल्या लेक्चर्समधून आले होते, तर त्याचे स्क्रीनशॉटसुद्धा स्टुडंट्सनी पाठवलेले आहेत. इव्हन तुम्ही सब्जेक्ट वाईज जर गेलात, मी असं म्हणत नाही की फक्त 30 डेज चॅलेंजमध्ये, पण जर तुम्ही काही लेक्चर्स पाहिले आपल्या ग्रुपवर सॉरी YouTube चॅनलवरती, तर तुमच्या लक्षात आलं असेल की मी एका लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की व्हीप हे पद जे आहे ते खूप चर्चेत होतं महाराष्ट्राच्या दृष्टीने. त्याच्याबद्दल प्रश्न येऊ शकतो. लोकसभा सभापती जे आहेत ओम बिर्ला या व्यक्तिविशेषाच्या सोबत सांगितलं होतं. तर बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या लिंक्ड असतात करंट अफेअर्सशी आणि मी असं म्हणत नाही की जे मी सांगितले तेच प्रश्न आले. अजिबात नाही. जे प्रश्न आपल्या विषयाशी संबंधित आहेत तेच प्रश्न येतात. फक्त हा एक योगायोग असतो की कुठल्यातरी क्वेश्चन पेपरमध्ये, कुठल्यातरी लेक्चरमध्ये तुम्ही पाहिलेलं असतं आणि जर समजा लेक्चरमध्ये जे शिकवलेलं आहे ते जर पेपरला येत नसेल, तर मग ते लेक्चर तुमच्या काय उपयोगाचे? हा पण एक मुद्दा आहे. तर थोडक्यात आपण लोकसंख्येच्या बाबतीत जर पाहिलं तर घनता आणि लिंग गुणोत्तर या गोष्टी आपण घेतल्या होत्या आणि याच्यावरचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला याच्यावरचा एक प्रश्न तुम्हाला पाहायला मिळाला असेल. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या संदर्भात एक प्रश्न आला होता. स्पेसिफिकली नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यांचा क्रम विचारला होता. आपल्याला हा क्वेश्चन खूप हार्ड वाटला असेल किंवा एवढं डीपमध्ये का विचारलं असं वाटलं असेल. पण ज्यांनी महाराष्ट्राचा व्यवस्थित अभ्यास केलाय, जर तुम्हाला महाराष्ट्राच्या सीमारेषा जरी माहीत असतील, तरीसुद्धा तुम्ही सर्वात उत्तरेकडचा तालुका कोणता, दक्षिणेकडचा तालुका कोणता, जसं मी तुम्हाला चंदगडबद्दल सांगितलेलं होतं, दक्षिणेकडचा तालुका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणारा आणि एका लेक्चरमध्ये मी त्याचं ज्यावेळेला तिथल्या निवडणुका झाल्या, तर त्या संदर्भात पण मी हे बोलले होते. तर अशा पद्धतीने तुम्ही उत्तर-दक्षिण सीमा जरी लक्षात ठेवल्या असत्या, तरी त्याच्यावरून त्याचं उत्तर निघू शकत होतं. नदी प्रणाली हा महत्त्वाचा घटक आहे. महत्त्वाचा एक मुद्दा तुमच्या लक्षात यायला पाहिजे, की राज्यसेवेमध्ये भारताचा सुद्धा भूगोल जो आहे, इतिहास आहे, तो विचारला जातो. तो कंप्लीटली वेगळा सिलेबस येतो. जे लोकं कंबाईनची तयारी करत आहेत, कंबाईंड फोकस करून तयारी करत आहेत, त्यांना अर्थात भारताच्या भूगोलावरचे प्रश्न सोडवणं किंवा जगाच्या भूगोलावरचे प्रश्न सोडवणं टफ जाणार आहे. त्याचबरोबर इतर जे मध्ययुगीन प्राचीन इतिहासातील प्रश्न आहेत ते टफ जाणार आहेत. पण तुमचा येणारा जो पेपर असेल कंबाईंडचा, तो कंप्लीटली जो सिलेबस आहे त्याच्यावरती फोकस्ड असेल, राइट? त्याच्यानंतर खडक श्रेणी जे आहे ते झालेलं होतं तुमचा. यापूर्वी प्रश्न आयोगाने त्याच्यावरती विचारलेत.
खनिज संपत्तीवरती प्रश्न विचारलेले आहेत. त्याचबरोबर खडकांचे वेगवेगळे प्रकार जे आहेत, धारवाड श्रेणीचे खडक असतील, गोंडवाना खडक असतील, कडप्पा असेल, हे सगळं लेक्चरमध्ये झालेलं आहे आणि हे याच्यावरती आयोगाने यापूर्वी प्रश्न विचारलेत. मी फक्त लेक्चरचा संदर्भ देत नाहीये, मी तुम्हाला हे सांगते, की तुम्ही जे मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर पाहिले, त्याच्यामध्ये या संदर्भात प्रश्न येऊन गेलेले आहेत. तुम्ही त्याचं विश्लेषण व्यवस्थित केलं असेल, तर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आली असती. असे बरेचसे प्रश्न आहेत. मी फक्त काही सॅम्पल तुम्हाला सांगते. हे झालं आपण जर समजा याच्याबद्दल म्हणजे भूगोलबद्दल पाहिलं तर रेखावृत्ताबद्दल किंवा जी टाईमलाईन असते त्याच्याबद्दल पण आपण डिस्कस केलं होतं, ठीक आहे. त्याचनंतर म्हणजे त्याच्यावरचे प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्यानंतर मृदेच्या संदर्भात जे आहे ते आयोगाने आत्तापर्यंत प्रश्न विचारले, तर त्यावरचा प्रश्न आला. तर याच्यात वेगळं काही वाटायचं कारण नाही. हा सगळा तुमचा अभ्यास झालेला होता. त्यानंतर ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत किंवा मानवाची जी श्रवण क्षमता असते, तर ध्वनी हे प्रकरण तर खूप इम्पोर्टंट आहे, हे मी वारंवार सांगितलेलं आहे. कारण आयोगाने त्यावरती प्रश्न विचारलेत. तर त्याच्यावरती पण प्रश्न होता. त्याच्यानंतर जर पुढे आपण पाहिलं तर नष्ट होणाऱ्या जाती असतील किंवा नॅशनल पार्क असतील, त्याच्यावरती प्रश्न आहेत. मग याच्यावरती आयोगाने यापूर्वी प्रश्न विचारलेले नाहीत का? हा एक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे, ज्यावेळेला तुम्ही असं म्हणता, की आयोगाने नवीनच काहीतरी विचारलं. आयोगाने नवीन असं काहीच नाही विचारलं. प्रधानमंत्री जनधन योजनेवरती यापूर्वी सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यावेळेला साधा सिंपल प्रश्न विचारला होता, की डेट काय आहे ती योजना सुरू करण्याची? आणि आता नंतर तो प्रश्न विचारताना ती योजना कशासाठी सुरू केली हे विचारलेलं आहे. राइट? सो असे काही प्रश्न आहेत. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न हा तर आयोगाचा एक फेव्हरेट टॉपिक आहेचच. हे पण तुम्हाला माहिती आहे, त्याच्यावरचा प्रश्न आलेला होता. त्यानंतर डिमॉनिटायझेशन झालं, तर ते करंटशी रिलेटेड होतं, त्यामुळे त्याच्यावरती प्रश्न येणं अपेक्षित होतं. दारिद्र्य हा घटक आयोगाचा फेव्हरेट घटक आहे. नियोजन आयोग आणि नीती आयोग. नीती आयोगावरती प्रश्न बनू शकतो हे आपल्याला माहिती होतं. त्याचबरोबर वित्त आयोगावरती प्रश्न येतो, कारण आयोगाने यापूर्वी प्रश्न विचारलेत. कार्बन 14 वरती प्रश्न येतो. त्याच्यावरून अर्धायुष्यकाल जो आहे त्याच्यावरून प्रश्न येतो, हे माहिती आहे. ध्वनीवरती आत्तापर्यंत मॅक्झिमम प्रश्न आलेत. माझ्या सांगण्याचा हेतू फक्त तुम्ही लक्षात घ्या, की आता मी सगळे प्रश्न तुम्हाला सांगत बसत नाही. कारण तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी क्वेश्चन पेपर पाहिला असेल, बऱ्याच जणांनी पाहिला नसेल. पण मला हे सांगायचंय तुम्हाला, की खूप प्रश्न आहेत असे, जे फक्त तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरून सुटत होते. जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिले असतील, त्यांचं ॲनालिसिस केलं असेल आणि हे फक्त एकाच सब्जेक्टच्या बाबतीत नाही, प्रत्येक सब्जेक्टच्या बाबतीत. इव्हन मी ज्यावेळेला 30 डेज चॅलेंज सुरू केलं, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं, की करंट अफेअर्सचा ज्यावेळेला तुम्ही अभ्यास करताय, त्यावेळेला जेव्हा तुम्ही पी-वाय-क्यू सोडवत असतात, त्यावेळेला तुम्हाला करंट अफेअर्समध्ये त्या वर्षी कुठल्या घटकावरती प्रश्न विचारलाय, म्हणजे कोणती न्यूज आहे, कोणते पुरस्कार आहेत का किंवा इतर काही आहे का? त्यावेळेला ज्या टॉपिकवरती प्रश्न आलाय, तो तुम्हाला करंटच्या दृष्टीने आत्ताची ती आकडेवारी किंवा नवीन नावं जी असतील ते पाहिजे आहेत. त्याच्यावरती प्रश्न विचारतात. करंटमध्ये वेगळं काही विचारलेलंच नव्हतं. सो पी-वाय-क्यूचा फायदा काय होतो हे तुमच्या लक्षात आलंच असेल. ठीक आहे? जर तुम्ही व्यवस्थित ॲनालिसिस केलं असेल, तर त्याचा तुम्हाला 100% फायदा झालाय. हे सगळं जे म्हणजे काही लोक म्हणतायत, की पी-वाय-क्यूचा काही फायदा नाही वगैरे, तर हे कंप्लीटली रॉंग आहे. कारण प्रत्येक प्रश्नामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, म्हणजे ऑलमोस्ट हा जो क्वेश्चन पेपर होता, माझ्या मते 70 to 75% हे तुमचे जर तुमचं ॲनालिसिस पक्का असेल तर येत होते. काही प्रश्न तर अगदी म्हणजे 3री-4थीच्या मुलांना विचारल्यासारखे प्रश्न होते. एवढे सुद्धा ईझी होते. काही प्रश्न डिफिकल्ट होते, त्याची लेव्हल थोडी हार्ड होती. बट तेवढं आयोगाला हार्ड पेपर ठेवणं हे आवश्यकच होतं. ज्याचं एलिमिनेशन स्ट्राँग आहे, ज्यांची प्रॅक्टिस जास्त आहे, त्यांच्यासाठी पेपर म्हणजे खूप ईझी गेला असणार. कारण खूप प्रश्न जे आहेत, ज्यांची उत्तरं फक्त एलिमिनेशनवरतीच येत होती. ठीक आहे, तर हे सगळं मी राज्यसेवेबद्दल बोलते, त्यामुळे काही जणांना असं वाटत असेल, की हे फक्त राज्यसेवेला फोकस करणारं लेक्चर आहे. तसं नाहीये. आता आपण कंबाईनकडे येऊयात. का सांगते मी, की याचा कंबाईनशी काय संबंध येऊ शकतो? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा करंट अफेअर्सच्या बाबतीत जे विचारलं जात होतं, कधीपर्यंत वाचायचं, कधीपर्यंत वाचायचं? मी वारंवार सांगितलं होतं, करंट अफेअर्सचा अभ्यास करताना ज्यावेळेला एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच सांगितलेलं आहे वृत्तपत्रांशी बोलताना, की पेपर जे आहेत ते जुनेच आहेत. त्यामुळे करंट अफेअर्सचा अभ्यास जो आहे तुम्ही ठराविक कालावधीपर्यंत करा आणि त्याच्यावरचा व्हिडिओ पण मी अपलोड केला होता. बट स्टिल काही लोक जे आहेत ते 2020चे म्हणजे अर्ध्यातून पुढे म्हणजे 2020 कंप्लीटली आणि 2021चे सुद्धा करंट अफेअर्स वाचत बसले होते, त्याची रिव्हिजन करत होते. बट ते प्रश्न येणार नाहीत हे मी सांगितलं होतं तुम्हाला. आणि त्याच्या पाठीमागचे काही रिझन असतात हे सांगण्यापाठीमागचे, ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजे होते. ठीक आहे. सो
इथे करंट अफेअर्सचा एक मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल. आता इथून पुढे कंबाईंडचा प्रश्न येतो, की कंबाईंडला मग आता एक्झॅक्टली काय केलं पाहिजे? कंबाईंडचा जो पेपर असेल, जी क्वेश्चन पेपर असेल, ती अशीच गुगली टाकणारे प्रश्न त्याच्यामध्ये असतील का? तर नाही. याच्यामध्ये पण गुगलीवाले प्रश्न नव्हते. थोडे डीपमध्ये प्रश्न विचारले होते. ज्यांचा अभ्यास डीपमध्ये आहे त्यांना ते ईझी वाटले. करंटसाठी ऑलरेडी जे महत्त्वाच्या घटकांची लिस्ट दिलेली आहे, ते घटक तर तुम्हाला करायचेच आहेत. त्या व्यतिरिक्त कोणते घटक करायचे आहेत, तर जे करंट ओरिएंटेड टॉपिक असतील. म्हणजे आता आपण इम्पोर्टंट टॉपिकची लिस्ट घेतली, ते घटक तुम्ही ऑलरेडी केलेले आहेत. त्याची रिव्हिजन प्रॉपरली करा. जे करंट ओरिएंटेड तुम्हाला कधी समजतील, ज्यावेळेला तुम्ही करंट अफेअर्सचा अभ्यास करताय. करंट अफेअर्सचा अभ्यास करताना फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहिलत की नागरिकत्वाशी रिलेटेड खूप जास्त चर्चा होती. तर तुम्ही लगेच मग त्यावेळेला करंटमध्ये आहे नागरिकत्व, तर तुम्हाला मग तोच टॉपिक जो आहे तो तुम्हाला परत पॉलिटीमध्ये जाऊन चेक करायचा आहे. ठीक आहे? किंवा महाराष्ट्राच्या संदर्भात म्हणजे पॉलिटीचा विचार केला तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झालेली पूर्ण उलथापालथ जर तुम्ही पाहिली किंवा त्याच वेळेला राज्यपाल हे पद जे काही चर्चेमध्ये होतं, मग राज्यपालांचे अधिकार असतील, मुख्यमंत्र्यांच्या निवडीच्या बाबतीत असेल, या सगळ्या घटनांचा जर विचार केला ना, तर तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे की पॉलिटीमध्ये आपल्याला कोणता टॉपिक जो आहे तो फोकस करायचा आहे. किंवा तुम्ही विधानसभेचं कामकाज जे आहे ते लाईव्ह पाहिलं असेल टीव्हीवरती. त्याच्यातून काही प्रश्न बनू शकतात की एखादा प्रस्ताव असतो तो मांडण्यासाठी किंवा एखादी सूचना म्हणजे जे कामकाजामधले काही मुद्दे असतात महत्त्वाचे, त्याच्या रिलेटेड प्रश्न बनू शकतो. हे तुम्हाला करंट वाचताना लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे? त्यानंतर आत्तापर्यंत जो तुम्ही अभ्यास केलाय ना, त्याची प्रॉपर रिव्हिजन करा. म्हणजे आता असं काही जणांना वाटेल, की राज्यसेवेमध्ये असे प्रश्न आले, जे की आम्हाला माहीत नव्हते. मग आता मी सगळं सोडतो आणि मी नवीन काहीतरी वाचतो, कोणाला तरी विचारतो. ही चूक अजिबात करू नका. जे तुम्ही आत्तापर्यंत वाचले ते प्रॉपरली रिवाईज करा. नवीन अजिबात काही वाचायला घेऊ नका, नवीन बुक वाचायला घेऊ नका, नवीन रेफरन्स बुक अजिबात वाचू नका. हां, एखादा पॉइंट तुमचा राहून गेलाय आणि तो शॉर्ट आहे, जास्त किचकट नाहीये, तर तो पॉइंट तुम्ही 100% कव्हर करा. पण आत्तापर्यंत झालेल्या पॉइंट्सची किंवा जे काही तुम्ही आत्तापर्यंत अभ्यास केलाय त्याची रिव्हिजन मात्र अजिबात स्किप करू नका, कारण ते फार महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्ही ती रिव्हिजन स्किप केली तर तुम्हाला खूप जास्त महागात पडेल. आत्ताच्या 20 दिवसांमध्ये नवीन काहीतरी घेणं आणि पहिलं सोडून देणं ही सगळ्यात मोठी चूक ठरेल. ठीक आहे? त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे स्वतःच्या चुका कमी करण्यावरती लक्ष द्या. तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवले असतील, नसतील, ज्यांनी सोडवलेले आहेत त्यांच्या लक्षात आलं असेल, की माझे कशा प्रकारचे प्रश्न चुकतात, माझे प्रश्न का चुकतात, मला मल्टी लाइनर क्वेश्चन अवघड जातात, की वन लाइनर क्वेश्चन अवघड जातात, की मी बरोबर चूक, योग्य, अयोग्य, बिनचूक असलेले, बिनचूक नसलेले, अचूक अशा शब्दांमध्ये फसतो का? या सगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वतःला लक्षात येत असतात. याच्यापैकी कुठल्या चुका तुमच्या होतात आणि कशामुळे तुम्ही चुकू शकता हे शोधून काढा, ते फाइंड आउट करा आणि त्याच्यावरती वर्क करा. कारण आत्तापासून पेपरपर्यंत तुमच्याकडे 20 दिवस आहेत. या 20 दिवसांमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं असेल तर स्वतःच्या चुका कमी करायच्या. तर तुम्ही चांगलं परफॉर्म करू शकणार आहे. आणि त्यानंतरचा प्रश्न येतो ॲक्युरसी आणि अटेम्प्ट. तुमचे ॲक्युरसी आणि अटेम्प्ट मॅटर करतात. ॲक्चुअली अटेम्प्टपेक्षा ॲक्युरसी जास्त मॅटर करते. अटेम्प्टपेक्षाही ॲक्युरसी जास्त मॅटर करते. पण आपल्याला जी पोस्ट मिळवायची आहे, जी कोणती तुमची टार्गेटेड पोस्ट आहे, किमान त्या पोस्टपर्यंत पोहोचण्या एवढा तुमचा अटेम्प्ट असला पाहिजे. म्हणजे अगदी तुम्ही एस-टी-आय पोस्ट टार्गेट करता आणि अगदी तुम्ही 50च क्वेश्चन अटेम्प्ट करता, तर ते पॉसिबलच नाहीये त्याच्यामध्ये तुम्हाला एस-टी-आय मिळणं. ठीक आहे? त्यामुळे तुमचा अटेम्प्ट जो आहे, तो तुमच्या पोस्टच्या मेरिटनुसार पण असला पाहिजे, पण तेवढी तुमची ॲक्युरसी पण असली पाहिजे. अदरवाईज तुम्ही खूप जास्त अटेम्प्ट करता आणि खूप जास्त चुकत असतील, तर त्याला पण काही अर्थ नाही आणि हे प्रॅक्टिसनीच होतं. खूप वेळा असं होतं, की जे तुम्ही प्रश्न सोडवत असता, जो काही तुम्ही अभ्यास करताय, तर त्या प्रश्नांचा म्हणजे ते प्रश्न ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करता, त्यावेळेला तुमच्या लक्षात येत असतं, की कोणत्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं कोणत्या ऑप्शनमध्ये असू शकतात, एलिमिनेशन मेथड कशी यूज करायची आहे, शॉर्ट टाईममध्ये कशा पद्धतीने उत्तरं काढायची आहेत, हे सगळं तुम्हाला समजत असतं. पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस लागते. म्हणजे अगदी कालच्या प्रश्नामध्ये जर तुम्ही कालच्या पेपरमध्ये जर तुम्ही प्रश्न पाहिले असतील, तर जस्ट ॲन एक्झाम्पल म्हणून मी एका प्रश्नाचं उदाहरण देते तुम्हाला. जोड्या लावायचा एक प्रश्न होता, ज्याच्यामध्ये एका बाजूला संपुष्टात न येणारी संसाधने, त्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर, त्यानंतर अपुनरावृत्ती किंवा ज्याला आपण पुनर्नूतनीकरण असे अयोग्य संसाधने, जी की नव्याने निर्माण करता येऊ शकत नाहीत अशी आणि क्लोरोफ्लोरोकार्बन्स असे ऑप्शन होते आणि दुसरीकडे मानवनिर्मित कृत्य, जीवाश्म इंधने वगैरे एक जोड्या लावायचा प्रश्न होता. तर त्याच्यामध्ये तिसरा ऑप्शन होता सौर ऊर्जा. आपल्याला हे 100% माहिती आहे संपुष्टात न येणारं संसाधन कोणतं आहे? सौर ऊर्जा.
ठीक आहे. आणि ओझोनचा जो थर आहे, ओझोन खूप जास्त म्हणजे करंटमध्ये तुम्ही पाहिलं असेल, की ओझोन हा घटक जो आहे तो चर्चेमध्ये असणारा घटक होता. तर तो जो असतो तो श्वेतांबरामध्ये मोठ्या प्रमाणावरती असतो स्ट्रॅटोस्फिअरमध्ये. तर हे तुम्हाला जर जमलं असतं ना, म्हणजे कधी-कधी एका ऑप्शनवरून पण तुमचं कंप्लीटली उत्तर येऊन जातं आणि काही-काही प्रश्न जसं मी म्हटलं, की अगदी म्हणजे लहान मुलांना सुटण्यासारखे होते. जसं की एका बाजूला कीटक दिलं होतं, त्यानंतर साप दिलेलं होतं, त्यानंतर आय थिंक गांडूळ दिलेलं होतं. ठीक आहे, अशा काही जोड्या दिल्या होत्या आणि दुसऱ्या बाजूला मग त्यांचं कार्य थोडक्यात आपण म्हणूयात, की मग सापाला कोण गिळतं, कीटकांना कोण खातं, अ, पीक परागकणाचं वाहक कोण असतं, जमिनीची सुपीकता कोण वाढवतं. आपल्याला माहिती आहे गांडूळ जमिनीची सुपीकता वाढवतं. एकदम ईझी होतं आणि चौथ्या ऑप्शनला जमिनीची सुपीकता असणारा फक्त एकच पर्याय होता. त्याच्यावरून ते उत्तर निघत होतं. लक्षात येते? सो अशा प्रकारचे प्रश्न पण अगदी साधे-साधे प्रश्न पण आयोग विचारतो. बट मी यापूर्वी पण तुम्हाला सांगितलंय, की सोपा प्रश्न विचारला तर त्याच्यापेक्षा आपण जास्त अवघड प्रश्नांवरती फोकस करतो आणि तिथेच आपण चुकत असतो. अवघड प्रश्न येऊन येतात किती? 20 ते 25. हे 20 ते 25 प्रश्न तुमचा रिझल्ट डिसाईड करणारे नसतात, लक्षात ठेवा. उरलेले जे प्रश्न 70 ते 75 प्रश्न असतात, 75 ते 80 प्रश्न, ते प्रश्न तुमचं मेरिट आणि तुमचा रिझल्ट जो आहे ते डिसाईड करतात. त्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती फोकस करायचा आहे, ठीक आहे. सो फालतू डिस्कशन्स जे होतात त्याचा पार्ट अजिबात बनवू नका. जो पेपर होऊन गेलेला आहे राज्यसेवेचा, तुम्हाला अवघड गेला, सोपा गेला, तुम्ही दिला नाही, या सगळ्या डिस्कशनचा पार्ट अजिबात बनवू नका. स्मार्ट बना. उरलेल्या दिवसांमध्ये कंबाईनसाठी काय करायचं आहे त्याची स्ट्रॅटेजी फॉलो करा. ते व्यवस्थितपणे करा आणि ते जर तुम्ही केलं आता अर्थात मी ट्राय करते, की डेली म्हणजे जे आपण फसव्या प्रश्नांचे किंवा बघा जमतंय का ही जी सीरीज होती त्याच्यामध्ये काही सब्जेक्ट वाईज जे की करंट ओरिएंटेड टॉपिक असतील, असे सब्जेक्ट वाईज काही क्वेशन्स चे व्हिडिओज मी घेऊन येण्याचा प्रयत्न करते. म्हणजे मला जेवढं पॉसिबल आहे तेवढं तरी मी तुमच्यापर्यंत नक्की आणेन. पण त्याचबरोबर मी वेळोवेळी वॉरियर ऑफिसरवरती काही तुम्हाला अगोदरचे जे लेक्चर्स आहेत, ते लेक्चर्ससुद्धा मी पोस्ट करेन, की जे लेक्चर्स पाहिल्याने तुम्हाला 100% येणाऱ्या कंबाईनला फायदा होईल आणि हे काही पेड लेक्चर्स वगैरे असणार नाहीयेत. तर ते तुम्ही जरी प्रॉपरली फॉलो केले तरीसुद्धा मोर दॅन इनफ आहे आणि या आत्तापर्यंत केलेल्या अभ्यासाची रिव्हिजन प्रॉपरली करा, ठीक आहे. सो येणाऱ्या कंबाईंडसाठी कोणतेही पूर्वग्रह मनामध्ये ठेवून, की पेपर अवघडच असणार आहे, हे मला जमणारच नाही, असले कुठलेही पूर्वग्रह किंवा अतिविचार डोक्यामध्ये ठेवून तयारी करू नका. डोकं शांत ठेवून अभ्यास करा. जे आत्तापर्यंत केलंय त्याच्यावरती विश्वास ठेवा. त्याचीच मल्टिपल रिव्हिजन करा. जास्त रिव्हिजन जेवढी कराल तेवढं तुम्हाला फायदा होणार आहे. आणि जे एनालिसिस आत्तापर्यंत तुम्ही केलंय, मग ते मागील प्रश्नपत्रिका असतील किंवा टेस्ट सीरीज असतील, ते ॲनालिसिस व्यवस्थितपणे रीड करा. कारण त्याच्यातून खूप प्रश्न जे असतात ते ॲनालिसिसमधून तुमचे कव्हर होत असतात आणि ते 100% कव्हर होतील. कारण जर तुम्ही ज्यांनी प्रॉपरली ॲनालिसिस केले त्यांच्या लक्षात आलं असेल, की राज्यसेवेला ॲनालिसिसचा फायदा झालाय की नाही झाला. ठीक आहे. सो आजच्या व्हिडिओमधून हेच सांगायचं होतं. जरी तुमचे काही डाउट्स असतील कंबाईनपर्यंत आणखी काही मी तुमच्यापर्यंत पोहोचवावं असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मागचे 1-2 व्हिडिओज राहिलेले आहेत जे मला म्हणजे तुम्ही रिक्वेस्ट केली होती आणि मला अपलोड करायचे होते, तर ते मी 100% अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ मिळवण्यासाठी वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.